नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. आज एक बातमी येऊन धडकली. ही बातमी अतिशय महत्वाची आणि ती बातमी आहे उज्ज्वल निकम यांच्या संदर्भामध्ये. ज्येष्ठ विधिज्ञ आणि निष्णात वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर निवड झाल्याची बातमी आली आणि सर्वत्र पहिल्यांदा एक चर्चा सुरू झाली. ती म्हणजे उज्ज्वल निकम हे भले आता राज्यसभा नियुक्त खासदार म्हणून काम पाहणार असले तरी देखील त्यांच्याकडं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ते भूमिका निभावत आहेत. त्यामुळं आता ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांना ही केस लढवता येणार की नाही अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. खरं तर आज महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. खरं तर या संपूर्ण आता राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांमध्ये राष्ट्रपतींच्या कोट्यातून 4 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामध्ये परराष्ट्र सचिव म्हणजे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ञ सदानंदन मास्ते आणि प्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन आणि त्यांच्या जोडीला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. त्यामुळं याच प्रश्नावर खरं म्हणजे आता जी चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भामध्ये मी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधणार आहे आणि हे जाणून घेणार आहे की उज्ज्वल निकम हे जर आता राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांची निवड झाली असेल तर संतोष देशमुख प्रकरणाचं काय होऊ शकतं. पवार साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. आजच बातमी आली आहे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. आता एकतर हे वकील महाराष्ट्रातील अशा एकूण 4 ते 5 खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. त्यातलं अत्यंत महत्वाचं प्रकरण जे सेन्सिटिव्ह आहे ते म्हणजे संतोष देशमुख प्रकरण. त्यामुळे आता या राष्ट्रपती नियुक्त खासदारपदी त्यांची निवड झाल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात ते विशेष सरकारी वकील म्हणून राहणार का अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. तर यावर एक कायद्याचं मत म्हणून तुम्ही नेमकं काय सांगू शकता. नमस्कार. याच्यामध्ये आता कायद्याची तरतूद याचा विचार आपण जर केला तर मुळात आमचं LLBचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सनद घ्यायला लागते आणि सनद देणारी आमची शिखर संस्था म्हणजे बार काउन्सिल. प्रत्येक राज्यामध्ये बार काउन्सिलच्या स्थापना आहेत. तशी महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा की जी आमची शिखर परिषद आहे. महाराष्ट्रात सगळे प्रॅक्टिस करणारे वकील हे आमच्या महाराष्ट्र बार काउन्सिल मुंबई बार काउन्सिलला रजिस्टर केलेले असतात. त्याचं नाव आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. तर महाराष्ट्रातले पूर्ण वकील अलॉंग विथ गोवा प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन हे मुंबईला बार काउन्सिलमध्ये असतं. म्हणजे बार काउन्सिल आम्हाला सनद देतं. सनद देताना ॲडव्होकेट ॲक्ट 1961 हा आमच्यावर बाइंडिंग असतो. त्या कायद्यानुसार आम्ही वकिली कशी करावी, नैतिकता कशी पाळावी, कायद्याचं कसं तंतोतंत पालन करावं, न्यायालयासमोर आमचं वर्तन कसं असावं या संबंधीचे नियम सगळा कायदा ॲडव्होकेट ॲक्ट 1961 मध्ये नमूद केलेला आहे. आणि मग रजिस्ट्रेशन नंतर आम्हाला बार काउन्सिल सनद देते आणि सनद दिल्यानंतर आम्हाला परवाना मिळतो प्रॅक्टिस करण्याचा, वकिली करण्याचा. सनद मिळाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात, इव्हन ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. फक्त बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर संबंधित स्टेटमध्ये त्या बार असोसिएशनला इन्फॉर्म करून त्या बार असोसिएशनचं काही तिकीट वेगळं असेल किंवा तिथले संबंधित वकील बरोबर घेऊन आम्ही आमचं वकीलपत्र जॉईंटमध्ये दाखल करून संबंधित न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. हे झालं ॲडव्होकेट ॲक्ट 1961 नुसार. तर यामध्ये एकदा सनद घेतल्यानंतर आम्हाला कुठलाही व्यवसाय करता येत नाही. म्हणजे वकिलांना आम्हाला शॉप ॲक्ट लायसन घेता येत नाही, आम्हाला कुठली नोकरी करता येत नाही. मग हे जर लाभाचे पद असतील, पूर्ण वेळ नोकरी करणं किंवा शॉप ॲक्ट लायसनने कुठला बिझनेस, कन्स्ट्रक्शन लाईन असेल किंवा कुठला बिझनेस करणं, सनद असताना हे जर केलं तर ॲडव्होकेटच्या ॲक्टनुसार तो मिसकॉन्डक्ट करतो आणि बार काउन्सिलला त्याची तक्रार होऊ शकते. इव्हन दो भारतातले किंवा महाराष्ट्रातले जेवढे काही आमचे न्यायाधीश आहेत हे न्यायाधीश हे प्रत्येक न्यायाधीश हे बार काउन्सिलला रजिस्टर्ड असतात. महाराष्ट्रातला विचार केला तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला ते रजिस्टर असतात. पण न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्या काळापुरती
त्यांना सनद सस्पेंड करता येते. बार काउन्सिलला एक फॉर्म आहे आमचा, तो फॉर्म भरायचा की आता माझी न्यायाधीश म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे, आता मी न्यायाधीश म्हणून होईल, किंवा मी आता नोकरी करतोय किंवा मला बिझनेस करायचा, तर माझी सनद सस्पेंड ठेवावी. ती सनद सस्पेंड करून मग तो कुठलं जॉईन करू शकतो. हा झाला ॲडव्होकेट ॲक्टनुसारचा सगळा पुढचा हा सोपस्कर. न्यायाधीश रिटायर्ड झाले तर परत बार काउन्सिलला तो अर्ज करून ती सनद आपण परत घेऊन आमच्यासारख्या रेग्युलर ते प्रॅक्टिसमध्ये येऊ शकतात. हा एक भाग झाला. म्हणजे थोडक्यात काय झालं की जिथं पगार तुम्हाला मिळतोय तर तुम्ही बिझनेस करताय, जे ॲडव्होकेट ॲक्टला मान्य नाही ते तुम्हाला करायला परवानगी नाही. आता राहिला प्रश्न हे सोशल जे काही आहेत ॲक्टिव्हिटीज. आता समजा मी लॉयर आहे आणि मला एखाद्या ट्रस्टवर किंवा कुठल्या संघटनेचं कुठलं काम करायचं असेल तर तो अलाउड आहे, मी ते करू शकतो. तसंच आमदार सरपंचांपासून खासदारापर्यंत वकील लोक निवडणूक लढवू शकतात, ते पदं घेऊ शकतात आणि त्या पदावर निवडून गेल्यानंतर आम्हाला सनद सस्पेंड करायची किंवा वकिली करता येत नाही हा विषय नाही. आता आजचा विषय असा आहे की उज्ज्वल निकम सरांची खासदार म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांना अनेक केसेसमध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून अपॉइंटमेंट पूर्वी पण होत्या आणि आत्ताही झालेल्या आहेत. आता त्या सगळ्या आहे अशा कंटिन्यू राहतील आणि ते विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने नेमणूक केलेली. मग त्यांना जो काही मोबदला मिळतो तो सरकारकडून वकिलांची फी म्हणजे मानधन म्हणून असतो, त्याला पगार म्हणून समजलं जात नाही आणि म्हणून ते लाभाच्या पदामध्ये येत नाही. आणि म्हणून खासदारपदी जरी निवड झाली तरी ते रेग्युलर त्यांचे वकिली व्यवसाय करू शकतात. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये कुठलंही सरकारी पद असेल किंवा भत्ता असेल, लाभ असेल, हे घेता येत नाही असं जे काही म्हटलं गेलेलं आहे, तर त्याचा याच्याशी काही संबंध येत नाही असं तुम्ही म्हणताय. हे बरोबर आहे ना. एकदा सनद तुम्हाला आली की सनदच्या आमच्या ॲडव्होकेट ॲक्ट 1961 नुसार आम्हाला लाभाचं पद म्हणजे जिथं आम्हाला पगार मिळणार आहे किंवा आम्ही एखादा बिझनेस केला, पार्टनरशिप असेल किंवा वैयक्तिक प्रॉपरायटरशिप, त्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळतोय, मग आम्हाला पहिले सनद सरेंडर करून टाकायला लागते, सनद ठेवायला लागते बार काउन्सिलला. हा नियम झाला. पण याच्यामध्ये आता निकम सरांना जे काही मिळणार आहे ते सरकारचं मानधन असणार. विशेष पगार आणि मानधन असा पगार आणि मानधन. आता त्यामध्ये अश्विनी कुमार उपाध्याय म्हणून 2018ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. हाच विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला की हे अशाशी वकिली पण करतात, हे खासदार पण आहेत, हे मंत्री पण आहेत. सुप्रीम कोर्टने मला वाटतं चंद्रचूड साहेब होते, 3 न्यायमूर्तींनी तो जो काही खटला होता तो ती मागणी फेटाळून लावली आणि हे पद खासदार किंवा मंत्री हे काय लाभाचं पद म्हणून येत नाही, म्हणून ते खासदार म्हणून राहून वकिली करू शकतात असा निर्वाडा 2008च्या निकालामध्ये दिलेला आहे. अच्छा, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रात एकतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी पीक आवरलं आहे आणि साधारण त्याच्या 9 सुनावण्या पार पडलेल्या आहेत. 22 जुलैला यामध्ये वाल्मिक कराड म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याचा डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर निर्णय येणं अपेक्षित आहे आणि नुकतेच उज्ज्वल निकम देखील 7 जुलैच्या सुनावणीवेळी हजर होते. तोपर्यंत काही ही बातमी नव्हती, बातमी आजच आलेली आहे. त्यामुळे आता अख्खा महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झालेली आहे. जर आता हे खासदार म्हणून राज्यसभेवर गेले उज्ज्वल निकम तर ही केस कंटिन्यू करतील का विशेष सरकारी वकील म्हणून? तर हा जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात, हा अगदी थोडक्यात दूर करण्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? आता यामध्ये कसं आहे की त्यांची ऑलरेडी अपॉइंटमेंट झालेली विशेष सरकारी वकील म्हणून, विशेष सरकारी वकील म्हणून ते जॉईन पण झाले. आणि माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब कोल्हे जे सिनियर वकील आहेत बीडमधले, सहाय्यक म्हणून त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. आता यामध्ये असं आहे की विशेष सरकारी वकील म्हणून ते आजही काम करू शकतात, हे फॅक्ट आहे. आता 7 जुलैला जर हिअरिंग असेल किंवा होतं आता परवा आणि आता पुढचं हिअरिंग असेल, ते अटेंड करायचं नाही करायचं, शेवटी आता खासदार झाल्यानंतर ते राजकीय पोस्ट आहे. आज पब्लिकचं ओपिनियन काय आहे, हे समाजामध्ये लोक त्यांच्याविषयी काय बोलणार, विश्वास आहे नाही, हा सगळा नैतिकतेचा प्रश्न आहे. नैतिकतेला धरून आणि जर संबंधित पक्षकारांचा विश्वास उज्ज्वल निकमांवर जर 100% असेल तर ते त्या मॅटरमध्ये अपेअर होऊ शकतात. आता शेवटी ते खासदार झाल्यानंतर त्यांचे दैनंदिनी त्यांचा येणारा वर्कलोड हे सगळं सांभाळून उज्ज्वल निकमची सरांची जर मनापासून इच्छा असेल तर ते अपेअर होऊ शकतील. आणि नाही झाले तर मग त्या जिल्ह्यामध्ये असं असतं की विशेष सरकारी वकिलांना काही अडचण निर्माण झाली, बऱ्याच वेळेला आजारी असतात, बऱ्याच गोष्टी घडतात, तर त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्याला DGP डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्रिटर म्हणून असतात. मग सरकारच्या वतीने टाइम बिईंग ते अपेअर होऊ शकतात की यामध्ये सरकारी वकील होते, काही त्यांचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे ते येऊ शकत नाहीत, DGP म्हणून ते कोर्टाला इन्फॉर्म करू शकतात. आणि जर क्लायंटची इच्छा असेल की नाही आम्हाला उज्ज्वल निकमच पाहिजेत किंवा निकमांना अडचण असेल तर दुसरं कोणीतरी पाहिजे, त्यांचे नावं गव्हर्नमेंटला सजेस्ट केलं तर त्या व्यक्तीची अपॉइंटमेंट होऊ शकते. पण आजच्या ह्या
आजच्या ज्या काही घडामोडी झाल्यात या घडामोडीचा खासदारकीचा आणि या विशेष सरकारी वकील या पदाचा कुठलाही अडथळा येणार नाही. फक्त पक्षकार आणि संबंधित विशेष सरकारी वकील दोघांची मेंटॅलिटी मानसिकता जर असेल तर ते ॲपियर होऊ शकतात एक वकील म्हणून, मला असं वाटतं. याच्या आधी असं कधी एखादं प्रकरण समोर आलंय का की जेणेकरून विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मग ते कुठेतरी खासदार म्हणून निवडून आले किंवा राज्यसभेवर नियुक्त झाले, तर त्यावेळी त्यांनी ती केस डिसकंटिन्यू केलेली आणि त्या जागी दुसरे विशेष सरकारी वकील नेमण्यात आले? नाही, आता यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे निकम सरांचाच विषय जर बोलायचं म्हणलं आपण तर माझ्या माहितीप्रमाणे 1992-93 मुंबईच्या ब्लास्टमध्ये पहिल्यांदा त्यांची जशी बाळासाहेब कोलींची सहाय्यक म्हणून झाली तशी त्या काळात त्यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. त्यावेळेला मुख्य सरकारी वकिलांची नेमणूक झाली ती विजयराव मोहिते, पुण्यातले नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ होते विजयराव मोहिते. त्यांची अपॉइंटमेंट झाली होती. खटला सुरू व्हायच्या दरम्यान मोहिते सरांना मेडिकली काहीतरी प्रॉब्लेम झाला फिजिकली, त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. नंतर उज्ज्वल निकम साहेबांनी ते कंटिन्यू केले यशस्वीरित्या. हे आपण सगळं बघतोय. म्हणजे असे प्रकार पूर्वी घडलेत, पण खासदार झाले किंवा आमदार झाले आणि एखादी केस सोडून दिली असं कधी माझ्या तरी ऐकत नाही. हे पहिल्यांदाच मी ऐकतोय सगळं. अच्छा, आणखी एक महत्वाचा असा प्रश्न आहे की आता जे धनंजय देशमुख आहेत ज्यांनी स्वतःहून मागणी केली होती की या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, तर उद्या जर त्यांना असं वाटलं की आता ते राज्यसभा नियुक्त खासदार झालेले आहेत आणि या केसला जास्त वेळ देऊ शकत नाहीयेत, विषय न्यायाचा नाही विषय वेळेचा आहे, त्यांचं आता कार्यबाहुल्य वाढणार आहे वगैरे, तर मग त्यामुळं ते आणखी दुसऱ्या कुठल्या वकिलाची मागणी करू शकतात का? मुळातच विशेष सरकारी वकिलाची प्रोसिजर अशी आहे की आता सांगितलं मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये DGP कार्यालय म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडर जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस आहे, मुख्य असतात. त्यांच्या हाताखाली जवळपास जिल्ह्याप्रमाणे अनेक APP असतात, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर. पण एखाद्या केसमध्ये जर एखाद्या क्लायंटला वाटलं की माझ्या ह्या केसमध्ये मला ह्या सरकारी वकिलांपेक्षा मला विशेष सरकारी वकील पाहिजे, मग त्यांनी होम मिनिस्ट्रीला तसा अर्ज करायला लागतो, लॉ अँड ज्युडिशरीला अर्ज करावा लागतो. तो जर अप्रूव्ह झाला आणि त्यांना जर वाटलं गव्हर्नमेंटला की बरोबर ह्या केसमध्ये, मग ह्या केसमध्ये अर्ज देऊन संबंधित फिर्यादीची काही साईड असते त्यांना काही पैसे डिपॉझिट करायला लागतात की सरकार एवढं मानधन देईल, तुम्ही एवढे पैसे भरा, नाहीतर मग आमचे रेग्युलर आमचे जे काही आम्ही वेतन मानधन देतो आमचे सरकारी वकील आहेत, पण तुम्हाला स्पेशल पाहिजेत तर तुम्ही काहीतरी डिपॉझिट करा. मुळातच ही मागणी फिर्यादीची असते. आता ह्या केसमध्ये समजा फिर्यादीला असं वाटलं की बा हे आता सरकारी वकील झाले, वेळ देऊ शकतील नाही देऊ शकतील, किती न्याय देतील अशी मनात शंका आली तर तो परत लॉ अँड ज्युडिशरी आणि होम मिनिस्ट्रीला अर्ज करून तशी मागणी करू शकतो की निकम सरांना आता वेळ होणार नाही, त्यामुळे आम्हाला हे सरकारी वकील द्यावेत. जर त्यांनी इच्छा प्रकट केली तर दुसरे सरकारी वकील नियुक्त होऊन पुढील कारवाई होऊ शकते, असं एक वकील म्हणून मला वाटतं. नक्कीच. नुकतीच 2024ला जी लोकसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये स्वतः उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली, पण त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण त्याआधी त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता. नंतर मात्र पुन्हा एकदा निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना सरकारनं पुन्हा एकदा ती विशेष सरकारी वकील म्हणून या जागी नियुक्ती देखील केली होती. त्यामुळे आता त्यांची वर्णी ही राज्यसभा खासदार म्हणून लागलेली आहे, शिवाय ते विशेष सरकारी वकील म्हणून देखील कामकाज पाहतात. त्यामुळे ही दोन्ही पदं एकत्रित उपभोगताना कुठे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रश्न येतो का असा संभ्रम महाराष्ट्रात निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली की आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय होणार. त्यामुळे पण आता तुम्ही अगदी हे क्लिअर केलेलं आहे, बार ऑफ काउन्सिलचा जो ऍक्ट आहे 1961चा, त्यानुसार तुम्ही असं म्हणताय की पगार आणि मानधन याच्यात फरक आहे. पूर्ण वेळ पगारी काम करणाऱ्या व्यक्तींनी ते ऍक्टला मान्य नाहीये, पण सरकारच्या एखाद्या विशेष नेमणुकीतून जर त्याला ते मानधन मिळत असेल तर मात्र ती प्रोसिजर आहे ती त्याला मिळू शकतं. याचाच अर्थ पवार साहेब थोडक्यात संतोष देशमुख प्रकरणाला विशेष सरकारी वकील म्हणून कंटिन्यू करण्यात उज्ज्वल निकम यांना काही प्रॉब्लेम नाहीये, हे कायद्याची अडचण नाहीये, हे तर याच्यातनं क्लिअर झालेलं आहे. अगदी मुद्देसूद आणि कायद्याला धरून मिलिंद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कायदा असा सांगतो की वकील तो खासदार असेल किंवा मंत्री असेल किंवा काय तर त्यात लाभाचं पद ते ठरत नाही, कारण की सरकारनं ती विशेष नेमणूक केलेली असते. आता मूळ मुद्दा हा आहे तो म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या नैतिक
दृष्टिकोनातून जर विचार केला, त्यांचं कार्यबाहुल्य वाढलं आणि जर त्यांनी राज्यसभा खासदार याच नियुक्ती पदावर जास्त वेळ फोकस करण्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित भविष्यात तो त्यांचा निर्णय आहे की ही केस कंटिन्यू करायची की डिसकंटिन्यू करायची. अर्थात या कायद्याला च्या अनुषंगाने विचार केला तर यामध्ये संतोष देशमुख प्रकरणात यापुढं उज्ज्वल निकमच ही केस कंटिन्यू करतील सध्या, असं तरी चित्र स्पष्ट होत आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.